नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, एस-आय-टी चौकशीमध्ये संतोष देशमुख यांना मारतानाचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे आणि त्या मारतानाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सत्य सुदर्शन घुले असतील किंवा त्यांचे साथीदार असतील, त्यांनी त्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांना मारताना नेमके कोणते हत्यार वापरले आणि कशा प्रमाणे क्रूरतेने त्यांची हत्या केली, हा व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि त्या हत्येमध्ये कोणकोणते हत्यार वापरले आहेत हे सुद्धा त्याच्यामध्येच त्यांना एस-आय-टीला हाती लागलेलं आहे. तर ते नेमके हत्यार कोणते होते आणि कशा प्रकारे क्रूरतेने मांडले गेलं आणि पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये नेमकं काय म्हटलं, हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, पुढे जाण्याअगोदर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याकडे रिमांड कॉपी तर आलेली आहे, परंतु सुरुवातीला आपण पाहूयात की सुरुवातीला नेमकं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये जे हत्यार वापरले आहेत, तर ते नेमके हत्यार कोणते आहेत आणि त्या हत्यारामध्ये लोखंडी रॉड किती आहेत किंवा जे लाकडी त्यांनी दांडके वापरलेत, ते दांडके नेमके किती आहेत, हे आपण सुरुवातीला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, सुरुवातीला एक लाकडी दांडा हा तिथे त्यांनी एक वापरलेला आहे. त्यानंतर आहे 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदुडाने मूठ बांधलेली होती. असं एक गॅसचा पाईप त्यांनी वापरलेला आहे की त्याची एक बाजू ही काळ्या करदुडाने मूठ बांधलेली होती. असा गॅसचा पाईप, विचार करा कसं लागलं त्यांना, कशा वेदना संतोष देशमुख यांना झालेल्या असतील. त्यानंतर मित्रांनो आहे लोखंडी तारेचे 5 क्लस वायर बसलेली एक गोलाकार मूठ. लोखंडी तारेची 5 क्लस वायर बसलेली एक गोलाकार मूठ त्यांनी वापरलेली आहे. विचार करा काय वेदना झाल्या असतील. त्यानंतर आहे मारहाणीत एक त्यांनी एक तलवारीसारखं शस्त्र वापरलेलं आहे. ते तलवारीसारखं शस्त्र नेमकं आहे, परंतु तलवार आहे का कोयता आहे हे कळालेलं नाही आहे. त्यानंतर आहे 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता सुद्धा आहे आणि 4 लोखंडी रॉड सुद्धा आहेत, ते पण 4 आहेत आणि ते लोखंडी आहेत. दांडकं सुद्धा वापरलं होतं एक लाकडी आणि 4 लोखंडी रॉड वापरले गेलेले आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती. लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती एवढ्या निर्घृणतेनं आणि एवढ्या क्रूरतेनं संतोष देशमुख यांचा खून करण्यात आलेला आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते म्हणजे की यांच्यावर आरोप केले जात आहेत किंवा त्यांच्यावर आरोप केले जातात असं लोक बोलतायत. जे सपोर्ट करतात वाल्मिकांना असो किंवा वाल्मिक ते कराड असो किंवा सुदर्शन घुले असो, त्यांना जे सपोर्ट करतात ते म्हणतात चुकीचे आरोप आहेत किंवा त्यांचे खरे आरोप नाहीत. तर हे व्हिडिओ सांगतायत की सुदर्शन घुलेने नेमकं काय केले आणि त्यांच्या सोबतच्या जे हत्यारे आहेत किंवा जे साथीदार त्याचे आहेत, त्यांनी नेमकं काय केलेलं गेलेलं आहे. तर त्या दरम्यान एक पोलिसांनी सुद्धा रिमांड कॉपी सुद्धा एक जारी केलेली होती. तर रिमांड कॉपी मध्ये सुद्धा पोलिसांनी अटकेत त्यांना घेण्याआधी काय म्हटलं होतं, तर सदर गुन्हेगार जे आहेत ते तपासादरम्यान डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले असून त्यामध्ये गुन्हा करताना आरोपीच्या डोळ्यात कुठलीही भीती दिसत नव्हती, असं पोलिसांनी रिमांड कॉपीमध्ये रिमांड घेताना त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं की सदर गुन्ह्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स सापडले आहेत, व्हिडिओ सापडले त्यांना, त्याच्यामुळे त्यांनी रिमांड द्या म्हणले होते किंवा त्यांची चौकशी कसून आम्हाला करायची आहे. आणि आरोपी हे सगळं करताना आनंद घेताना दिसत आहेत. एक त्यांना वेगळाच पश्चात आनंद होताना दिसत आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर आरोपीकडे सखोल चौकशी करायची आहे आणि कृष्णा आंधळेचा शोध घ्यायचा आहे. जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, त्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे आणि त्यांच्याकडून सखोल चौकशी करायची आहे. इतके दिवस फरार होते, त्यांना कोणी मदत केली हे सुद्धा चौकशी करायची आहे, असं सुद्धा त्या रिमांड कॉपीमध्ये बरेचसे मुद्दे मांडले आहेत. पण महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, विचार करा 4 लोखंडी रॉड, ते लोखंडी वायरचा एक 5 क्लस 5 लोखंडी तारेचा 5 क्लस वायर असलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा. विचार करा कसा त्या वेदना, काय त्या वेदना असते संतोष देशमुख यांच्या. खरंच क्रूरतेने इतकी हत्या केली गेली आणि याच्यात सुद्धा काही जण राजकारण आणतायत किंवा याच्यात सुद्धा काही जण जातीवाद आणतायत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.